आई रायबा देवीचा आशीर्वाद असणारा भवानी फायटर्स रावई या गावामध्ये बाईक जाईल। पहिल्या षटकासाठी गोलंदाज असेल दीक्षित पाटील। ऑन स्ट्राइकला फलंदाज सूरज म्हात्रे। कोपरचा वंडर बॉय खरं तर 2024-25 हंगामामध्ये भरपूर रन्स ज्याच्या बॅट मधून आपण पाहिला। नॉन स्ट्राइकला असेल रुपेश म्हात्रे। गेम ऑन गणपती बाप्पा। फर्स्ट सेमी उपांत्यपूर्व फेरीतील हा पहिला सामना आपण पाहतोय। एका बाजूला भवानी फायटर्स रावे त्यांना फाईट करण्यासाठी जरी मरी आई काळभैरव कोपार। पहिला चेंडू दांडी 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 गुल फलंदाज बाद। दोन षटकांचा हा सामना अर्थातच आपण पाहतोय पॉवर प्लेचं षटक खरं तर नसणार आहे। सो 5 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तुम्हाला पेट्रोलिंग करत असताना त्यांना आपण पाहू शकता। भरपूर प्रेक्षक बऱ्याच वर्षानंतर दादर नगरीमध्ये टेनिस बॉल क्रिकेटचा थर्रार तुम्ही पाहू शकता। पहिल्या चेंडूवरती मिळाली विकेट दीक्षित पाटीलला आणि मग तिसऱ्या क्रमांकावरती प्रतिकेश मोकल। शॉर्ट पिच चेंडू बॅटची एज डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना पंच हनुमानजी नाईक सरांचा इशारा आला। 1 रन्स जरूर मिळेल। स्वतःचा आणि संघाचा अकाउंट त्या ठिकाणी ओपन केलं गेले प्रतिकेश मोकल या खेळाडूच्या माध्यमातून। 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। 2 चेंडू नंतर 1 बाद 1 अशी धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय। शॉर्ट पिच चेंडू त्याला फिरून खेळण्याचा प्रयत्न हवेत फसला फटका। कॅच या ठिकाणी जरूर पकडलाय। आणखीन एक धक्का प्रतिकेश मोकल बॅक टू द पॅव्हलियन। धक्के बसलेत खरं तर पहिल्याच षटकामध्ये टीम जरी मरी आई काळभैरव कोपर ज्या संघाला। सूरज म्हात्रे बाद झाल्यानंतर फलंदाज प्रतिकेश मोकल देखील माघारी परतला। 4थ्या क्रमांकावरती शुभम इन नेट नंबर 4 या खेळाडूला आपण पाहतोय। फटका हवेत फसलाय। कॅच अँड बॉलचा चान्स की यष्टीरक्षक सुनील पाटील सुनील करणार नाहीये कोणत्या प्रकारची चूक। आणखीन एक धक्का हा तिसरा विकेट या षटकातील। पहिल्या 3 मॅचेस साठी चे पॉइंट्स असतील ते ग्राह्य धरले जातील। सन्माननीय कुणाल भोसले साहेबांची उपस्थिती आपण अतिथी मंचकावरती होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। त्यांचं आपण शुभागमन होत असताना पाहायला मिळेल। त्यांचं आपण वेलकम करूया।
नेक्स्ट बॉल चांगला फटका आहे. लॉंगलेग क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे, परंतु चेंडूने गाठले सीमा रेषा. रन्स मिळतील 4. चौकार. धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 3 बाद 5 अशी अवस्था खरं तर स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. चांगला फटका आहे समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल पकडला जेल. व्हॉट अ सुपर बॉलिंग. बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या दीक्षित पाटील या गोलंदाजासाठी. त्याचप्रमाणे राहुलचं देखील शुभ आगमन जरूर केलं जाईल. चेंडूला सरळ पाठवले सीमा पार. षटकार. जरूर आपण पाहतोय चांगला फटका. आणखीन एक रुपेश म्हात्रेचा धमाका. आउट ऑफ द पार्क. षटकार. सुपरस्टार रुपेश म्हात्रे आज मैदानाच्या आतमध्ये बरसलाय. 19 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. समोरला चेंडू होता. बॅट स्विंग पाहायला मिळाली. बॅट अँड बॉलचा कनेक्शन होत नाही. इट्स अ डॉट बॉल. 2 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल. खरं तर सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचलाय चरीमरी आई काळभैरव कोपर हा संघ. सन्माननीय संतोषदादा म्हात्रे, आमचे बंधू अमोल ठाकूर आणि सर्व मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन होत असताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक नाहीये. एक टप्पा. खरं तर चेंडूला अडवण्यात यश मात्र आलं. 2 रन्स जरूर मिळतील कोपर संघाला आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 21 धावा. चला स्पीडअप करा प्लीज आणि थोडी शांती ठेवा प्लीज. स्वप्नील, सर्वच आपले मान्यवर आहेत.
शेवटचा चेंडू आपण पाहतोय सिंगल रन्स कंप्लीट क्षेत्ररक्षक वेगाने आला 2 रन्स त्या ठिकाणी जरूर मिळाल्या बॅटिंग करत असताना काळभैरव जरीमारी आई कोपर संघाला पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि पहिल्या सत्रानंतर धावसंख्या आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय 23 रन्स सन्माननीय मोहन पाटील रावे साहेबांची उपस्थिती अतिथी मंचकावरती पाहायला मिळेल त्यांचं देखील आपण या ठिकाणी शब्द सुमनाने स्वागत करूया आपण जाऊया शुभ सन्मान सोहळ्याकडे यस तरी मी विनंती करतोय सूरज म्हात्रे अँड कंपनी अर्थातच जरीमरी आई काळभैरव कोपर संघ त्वरित फिल्डिंगचा ताबा घ्यायचा आहे तदनंतर एक पुढची मॅच होईल एका बाजूने मरुआई विंदने तर त्यांना फाईट करेल यस देवा ग्रुप आवरे टॉस होईल टॉस साठी दोन्ही टीम्स आपण या दोन्ही टीम्स ला आमची विनंती असेल आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचं आहे अतिथी मंचकावरती उपस्थित सर्व मान्यवरांचा प्रथमतः आपण शब्द सुमनाने स्वागत करूया सन्माननीय कुणाल भाईंचा सन्मान या ठिकाणी या स्पर्धेमध्ये केलं जाईल मी रुपेश पाटील आपणास विनंती करेल एकदा जोरदार टाळ्या भरपूर मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी आंबास लाभले असे आमचे कुणाल भाईंचा हा सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती आपण पाहतोय तदनंतर राभे गावचे गाव पुढारी सन्माननीय मोहन पाटील साहेबांचा सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होईल मी विनंती करेल सत्या नाईक यांना मी विनंती करेल हितेश के हिटर्स या ग्रुपचे खर तर एक चांगले डॅशिंग सदस्य आहेत आदरणीय मोहन पाटील रावे साहेबांचा हा सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल वस्त्र अलंकार प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन खर तर आपण साहेबांचा सन्मान घेतोय यस विनंती असेल पंच आपल्यालाही विनंती असेल कृपया रावे संघाचे फलंदाज एका बाजूने सुनील तर त्याच्या जोडीने जय अजून एक नेक्स्ट मॅच देवा ग्रुप आवरे रावे गावचे आमचे अगदी जवळचे मित्र नवनाथ दादांचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होईल मी विनंती करेल कुंदन यांना कुंदन पाटील के शुभ असते आपण सन्मान घेतोय आमचे परम मित्र खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी आम्हास लाभलंय नवनाथ दादांचा हा सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना पाहायला मिळेल तदनंतर राहुल चितेकर यांचा सन्मान घेतला जाईल मॅचला होती सुरुवात पहिला बॉल आयुष तयार पहिला बॉल हलक्या हाताने खेळलाय अगदी शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक फंबल होतोय एक आणि एकापेक्षा अधिक 2 मिळत आहेत जणू काय या दादरच्या मैदानावर धावांचा सेल लागलाय बॅग 1 गेट 1 फ्री एकावर एक 2 अविनाश थोडं थांबवतो आपण टॉस घेतोय मी कुणाल दादांना विनंती करेल दादांच्या शुभ हस्ते टॉस केलं जाईल सेकंड सेमी ची लढत पाहायला मिळेल देवा ग्रुप आवरे च्या विरोधात असेल टीम मरुआई विंदने यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न तिथे मात्र डीप मध्ये चुकी झाली चुकीला माफी नाही आला चौकार धावसंख्या 6च्या घरात टॉस जिंकलाय देवा ग्रुप आवरे संघाने आणि निर्णय का असेल आतापर्यंत मैदानामध्ये विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ संपलाय धावसंख्या जमावल्या 7 विजयासाठी समीकरण आहे 12 चेंडूंमध्ये 24 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 7 धावा ऑन स्कोर कार्ड आता विजयासाठी इथून अजूनही थँक्यू तदनंतर विशू माली यांचा आपण सन्मान घेतो मी रुपेश यांना विनंती करेल दादांचा सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना पाहायला मिळेल एस ओटो अविनाश
आयुषचा पहिलाच बॉल फेस करत असताना बॉल ओलांडतोय बाउंड्री लाईनची वेस. यावेळेस फलंदाज जयच्या बॅट मधून दणका दिलाय षटकार. राहुल जितेकर सन्मान आपण घेतोय. मी विनंती करेल कुंदन पाटील यांना आपण समोर यावं. राहुल जितेकर यांचा हा सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती. इथे मात्र एक आणि एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न अगदी यशस्वी ठरलाय. फलंदाजी करत असताना भवानी फायटर रावे संघाचा फलंदाज अर्थातच जय आणि सुनील. संघाची धावसंख्या 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 15 ऑन स्कोर कार्ड. तदनंतर हरिदादा यांचा सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होईल. मी अमोल ठाकूर यांना विनंती करेल. अब तक 15. आता विजयासाठी येणारे 7 बॉल आणि 9 धावसंख्येची आवश्यकता. सेमीफायनल नंबर 1. पेन तालुक्यातील 2 बलाढ्य संघ एकामेकांच्या विरोधात. पुढचा बॉल धीम्या गतीनं कमी गतीनं हातभर वळवलेला चेंडू. हरिदादांचा सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 6 बॉल आणि विजयासाठी 9 ची गरज. याची दोन्ही संघांनी घ्यायची दखल. आपण पाहताय सेमीफायनल नंबर 1. जरी मर्याई काळ भैरव कोपर विपक्ष भवानी फायटर्स रावे. दुसरं षटक घेऊन कोपर टेनिस क्रिकेटचा सर्वोत्तम अष्टपैलू अर्थातच रुपेश म्हात्रे सामना करेल यावेळेस सुनील. हॅलो सचिन पाटील, सचिन जोशी या दोन्ही मान्यवरांना आमची विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचकावरती यावं. दुसरं षटक घेऊन रुपेश तयार होतोय. दाखवून द्यावं लागेल आपल्या संघाला फायनल मध्ये नेण्यासाठी. 6 मध्ये 9 रोखण्याची काबिलियत तो ठेवतोय का. पुढचा बॉल लोवर फुल टॉस. त्यावर गेलेला आक्रमण क्षेत्ररक्षक अंडर द बॉल. सोडू नको तू झेल होशील फेल असं म्हणतात की पकडा झेल. जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ. झेल ड्रॉप फलंदाजाला जीवनदान. लोवर फुल टॉस होता त्याच्यावर आक्रमण करत झेल सुटलाय. जोह्याचे आमचे सुनील पाटील अर्थातच सुंटी शेट गोल्डन मॅन. आपण जर का या ठिकाणी असाल तर आपणास विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचकावरती यावं. त्याचप्रमाणे एनडी भाई आपण अतिथी मंचकावरती यावं. येस पुढचा बॉल. आतापर्यंत संघाची धावसंख्या 16 धावसंख्येवर. पहिलाच बॉल संधी होती झेलची परंतु ऑन स्ट्राईक ज्यानं ठोकलाय मागच्या षटकामध्ये षटकार. तो डावकुऱ्या हाताचा विध्वंसक फलंदाज जय आता स्ट्राईकला आलाय. पुढचा बॉल सामना करेल रुपेश म्हात्रे याचा. यावेळेस मात्र खोलवट टप्प्याचा बॉल. बॉलर बॅक ड्राईव्ह. आता मात्र नाही. रुपेश सांगून देतोय का मला नुकत्याच पार पडलेल्या हमरापूर विभाग प्रीमियर लीग मध्ये मालिकावीराचा पुरस्कार मिळालेला. आलाय स्वतःच्या गोलंदाजीमध्ये. बॉलर 4 चेंडू आणि 8 धावसंख्येची आवश्यकता असेल. अतिथी मंचकावरती दादरचा हा कोहिनूर हिरा अर्थातच निलेश एनडी भाई या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू. त्याचा हा सन्मान सोहळा या स्पर्धेमध्ये संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मी सचिन जोशी आणि सचिन पाटील हे दोन्ही खरं तर मान्यवर अतिथी मंचकावरती उपस्थित आहेत. प्रथमतः शब्द सुमनाने आपण त्यांचा स्वागत घेऊया. येस पुढचा बॉल रुपेश तयार. यावेळेस सामना करेल डावकुऱ्या हाताचा फलंदाज जय. पुढचा बॉल 4 बॉल 8 ची गरज. यावेळेस मात्र चांगला बॉल. शरीराचा वेध घेणारा बॉल. पंचांकडे लाऊड अपील केली जाते. लेग बाईटच्या स्वरूपात मी ते 1 धाव समीकरण बदललंय. इक्वेशन बदललंय. येणारे 3 बॉल आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजे 7 धावांची. 7 रन नीडेड इन लास्ट 3 बॉल्स. बॉलिंग ट्रॅकवर रुपेश म्हात्रेचं हे कमबॅक पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये आयुषवर केलेलं आक्रमण. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 15. 9 ची आवश्यकता असताना रुपेशनं गोलंदाजाची धुरा हातामध्ये घेतल्या. पहिल्या 3 चेंडूंचा मारा करत असताना 1 विकेट मिळवत धावा खर्च केल्या 2. येणारे 3 बॉल विजयासाठी 7 ची गरज. पुढचा बॉल फर्निचर डिस्ट्रॉय. ना दांडा ना शेंडा. डायरेक्ट विकेट को ढूंढा. फलंदाज बाद. चला टीम मीटिंग नाही करायची विनंती असेल. नवीन फलंदाज सन्माननीय सचिन जोशी यांचा आपण अतिथी सन्मान घेतोय. मी विनंती करेल आपण या सन्मानाचा आपण स्वीकार करावा आणि सचिन पाटील या A1 जोडीला आपण आमंत्रित करूया. आपण एकत्रित यावं. खर तर रॉकस्टार ग्रुप आमचे प्रमुख आधारस्तंभ आणि त्यांचे अध्यक्ष आणि सदस्य अर्थातच A1 जोडी सचिन दादा वागळे आणि सचिन दादा जोशी. मी
सत्य नाईक नावासेवा करतात सिंहचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घेतोय. एवन जोडी खर तर दोघांना आपण एकत्रित एका फ्रेम मध्ये घेऊया. 2 बॉल आणि 7 ची गरज. रुपेश म्हात्रेचा कमबॅक. जरी मरी आई काळ भैरव कोपर संघासाठी. कोपर संघाला फायनल मध्ये धाडेल का त्याची ही गोलंदाजी. येणारे 2 बॉल आणि विजयासाठी 7 ची गरज. ऑन स्ट्राइक नवीन फलंदाज जर्सी नंबर 55 नितेश तयार होतोय निखिलची जागा घेण्यासाठी. गोल्डन टचचा शिकार झालाय निखिल. नितेश आलाय. 2 बॉल 7. रुपेश म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट न होईल तयार. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल. एक तर झाले आणि एकापेक्षा अधिकचा काही नाहीये. आता मात्र विजयासाठी 1 बॉल आणि 6 धावसंख्येची आवश्यकता. सेमीफायनल कशी व्हायला पाहिजे याचं एक उत्तम उदाहरण. सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 1 बॉल आणि विजयासाठी 6 धावा. जरी मरी आई काळ भैरव कोपर की भवानी फायटर्स रावे. श्वास आहे ना समज उट्टट पिंगट जाट बाण दंडनाथ. श्वास घेताना आता दोन्ही संघांच्या पासण्या पासपूस पासपूस फुसफुस. जर षटकार मारला जैन विजयी षटकार आला तर स्वप्नील म्हात्रे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. जय की रुपेश रुपेश की जय. शेवटचा बॉल. पण नेक्स्ट मॅच फक्त 1 ओव्हरची असेल. सेकंड सेमीचा मॅच सामना एका षटकाचा असेल. 1 बॉल 6. जिंको कोणीही विजय हमरापूर विभागाचा असेल. एका बाजूने कोपर दुसऱ्या बाजूने रावे. 1 बॉल 6. रुपेश म्हात्रेचा बॉल समोरच्या दिशेने टोलवलाय. इथे मात्र जरी मरी आई काळ भैरव कोपर फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय. चला प्रेक्षक प्रेक्षक ओ प्रेक्षक चला 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 प्रेक्षक पहा स्पर्धा दादर गावामध्ये आहे हे लक्षात ठेवा. चला मैदान खाली करायचं आहे. कृपया विनंतीला मान द्यायचा आहे. मैदानाच्या बाहेर व्हायचं आहे प्लीज. कळकळीची विनंती आहे. पुढचा सामना 1 ओव्हरचा. मरुआई विंदने